म्हणजे रेट लय जबरदस्त दाखवते व्हिडिओ काढायला. आमच्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल निवेद्य, आनंदनगर या भागात येते, नांदेडमध्ये. माझं नाव परमेश्वर वाघमारे आहे. मी इथं कामावर आहे आणि सकाळी मी 4 वाजता बघलं तर काही पुरे आग लागली होती सर. आणि पुरं नुकसान झालं आमचं. फ्रीज जळाली, AC जळाली, पंखे जळाले, पुरे किचन जळून गेलं सर. आम्ही लाईटच्या याच्यामुळं आग लागली सर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघलं तर काय सगळं सर जळून गेलं तर सर. आणि पुरं हे झालं. आम्ही गरीब माणसं इथं काम करता हे करता आणि कमीत कमी सर 25-30 लाखाचं नुकसान झालेलं आहे. आणि बघलं तर का सर काहीच राहिलं नाही. पुरं सर जळून खाक झालेलं आहे. प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि मदत करावी. आम्ही काम करून खाणारे आहोत. आमचे सगळे 15-20 जण आहेत सर स्टाफ आमचा. आणि सगळे याच्यावरच आमचं पोट आहे सर. आमचे सगळं याच्यावरच होतं. आता जळून गेले सर. प्रशासनाने काय मदत करावी ही आमची विनंती आहे. नाव सांगू? पूर्ण नाव. माझं नाव गजानन नंदू राठोड. काल रात्री 4:30च्या सुमारे इथं लाईटच्या याच्यामुळे आमची पूर्ण नैवेद्य हॉटेल एक रेस्टॉरंट आहे ती पूर्ण आगामुळे पूर्ण जळून गेली. तर आम्ही वारंवार MSCBला रिक्वेस्ट करत होतो की काहीतरी दुरुस्ती करा. त्याच्यामुळे ते काही न काम करता याच्यामुळे आमचा आज 17 ते 18 लाखाचा नुकसान झालेलं आहे. तर आमचं हे भरपाई कोण करून देणार? आमचं हे कसं होणार? आम्ही याच्यावर आमचं पोट पाणी आहे. आम्ही कसं करणार? आज मिनिमम 15 ते 20 माणसाचं खायची सोय नाही. आम्ही याच्यामुळे आज जगत होतो. तर आम्हाला काहीतरी करून मदत करा. MSCBवाल्यांनी आमची भरपाई करून द्या ही मागणी आहे. धन्यवाद. सुमारे सकाळी 4:15च्या दरम्यान आग लागली आणि ही शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे. आणि इथे जे वारंवार आपण MSCBला कंप्लेंट करूनसुद्धा त्याच्यावर सॉल्युशन निघत नव्हतं. झाडाच्या फांद्या आणि बरेच वेळेस पार्किंग पण झाली तरी आपण कंप्लेंट करून पण MSCBकडून काही पण प्रतिसाद नव्हता. त्याच्यामुळे ही शॉर्ट सर्किट होऊन आग लागलेली आहे. आता नुकसानीचं तर आत्ता पंचनामा चालू आहे. त्याच्या अजून नुकसानीचा अंदाजा लागत नाही पण बरंच नुकसान झालेलं आहे.